लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची मिरवणूक नवीन नाशिक येथे उत्साहात निघाली होती। अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्था नाशिक सिडको याचे संस्थापक अध्यक्ष भारत जाधव यांच्या वतीने हे मिरवणूक यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून ही नवीन नाशिक परिसरात मिरवणूक काढण्यात येत आहे। यावेळी या मिरवणुकीचे उद्घाटन सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या हस्ते नारळ फोडून सुरुवात करण्यात आली। अण्णाभाऊ साठे यांचे लिहिलेले साहित्यिक कादंबरी वाटप करण्यात आले व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या मिरवणूक व्यसनमुक्त व झाडे जगवा झाडे लावा असे फलक यावेळी लावण्यात आले। अण्णाभाऊ साठे यांच्या विचार घरोघरी पोहोचले पाहिजे ह्या उद्देशाने भारत जाधव यांनी सामाजिक संदेश दिला। मिरवणूक इथं आदिवासी नृत्य सादर करण्यात आले। या मिरवणूक प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस निरीक्षक मधुकर कड, कैलास सोनवणे, सोमनाथ गायकवाड, दिलीप जाधव, गुलाब सय्यद, संतोष डांगरे, रवींद्र सुरवसे, नागेश जाधव, किरण जाधव, विजय आव्हाड, सुनील आल्हाड, बाबू आहेरे, वंदना कांबळे, प्रमिला जाधव, दुर्गा जाधव, प्रतिभा जाधव उपस्थित होते। मिरवणुकीची सुरुवात बुद्धविहार येथून करण्यात आली होती। उत्तम नगर, पवन नगर, सावता नगर, त्रिमूर्ती चौक, गिडगेवार नगर येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली। अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे आयोजित या आजच्या जयंती उपक्रमास नाशिक पोलीस दलातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो। आणि अण्णाभाऊ साठेंचा जो साहित्य वारसा आहे तो असाच आपण यापुढे सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नरत राहू, त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो। जयंतीनिमित्त मी आज सर्व इथे जमलेल्या त्यांचे अनुयायी यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पोलीस स्टेशनच्या तर्फे मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। थँक्यू। अण्णाभाऊ साठे यांच्या 5-6 वर्षापूर्वी जे जयंतीला सुरुवात केली होती आणि अण्णाभाऊचं जे साहित्य आहे ते साहित्य तळागाळात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवो। मग ती तारा असेल, चंद्र असेल, फकीरा असेल, वारण्याचा वाघ असेल, ठासलेल्या बंदुका असेल, जिवंत काडतुसा असेल, वैर असेल, आवडी असेल, आज ह्या कादंबऱ्या घराघरात पोहोचलेल्या आहे आणि एक नवीन वाचक वर्ग या ठिकाणी तयार झालेला आहे। येणाऱ्या काळात याच पद्धतीचं सर्व समाज बांधवांनी नवीन पिढीने एक आदर्श घेऊन अण्णाभाऊंचं साहित्य वाचनासाठी शेवटच्या घटकापर्यंत उपलब्ध करून द्यावं, हीच खरं अण्णाभाऊ साठे यांची जयंती म्हणता येईल। आणि ह्याच माध्यमातून आपण नवीन नवीन उपक्रम करत असताना अण्णाभाऊंचं साहित्य कसं पोहोचवतील हा एक ध्यास धरावा। त्याचप्रमाणे झाडे लावा झाडे जगवा, महिला सबलीकरण असेल, विविध महिला मोफत प्रशिक्षण असेल, असं कार्य आम्ही संस्थेच्या माध्यमातून करतो। आपण सर्वजण या ठिकाणी आले या सर्वांचे मी आभार मानतो। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण।